नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲप्रन होल्डर या यूट्यूब चॅनलमध्ये. अन्नपचनाची क्रिया जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन 3 सेल मला एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँडच्या म्युकस नेक सेल, ऑक्सेंटिक परायटल सेल, दुसरी आहे झायमोजन किंवा त्याला पेप्टिक सेल असं सुद्धा म्हणतो. तर मी अन्नपचनाची क्रिया जी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो आणि जठर आल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तर अन्न खाते वेळेस अन्नाचे छोटे छोटे तुकडे जे आहेत तुम्ही काय करतात, गिळल्यानंतर इसोफॅगसमध्ये येतात. इसोफॅगसमध्ये आल्यानंतर ते जठरामध्ये येतात. जठरामध्ये एक घटक महत्त्वाचा आहे HCl, आणि HCl पासून संरक्षण करण्यासाठी ह्या जठराच्या ज्या भिंती आहेत ह्या भिंतीवर म्युकसची कोटिंग चढणं खूप महत्त्वाचं असते, कारण की ह्या जठराच्या भिंती खराब होऊ नये म्हणून. तर ह्या खराब न हो ह्याच्यासाठी गॅस्ट्रिक ग्लँड, जठराच्या संबंधित जर आपल्याला काही गोष्ट बोलायची असली तर आपण गॅस्ट्रिक या स्वरूपात बोलत असतो. त्याच्यामुळे मी इथं गॅस्ट्रिक ग्लँड हा शब्द उच्चारतोय, कारण की तुम्ही असं म्हणू शकता की अगोदरच जठरला स्टमक म्हणलं, त्याच्यानंतर आता तुम्ही लगेच त्याला गॅस्ट्रिक हे नाव वापरायला, तर मग हे चमत्कार कसं काय झाला? तर ते चमत्कार जे आहे अगोदरच झालेला आहे. तर जठराच्या विषयी जर बोलायचं असेल तर गॅस्ट्रिक हा विषय येतोच. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जास्त ह्याच्याविषयी विचार करू नका. तर म्युकस नेक सेल जठरामध्ये असतात, त्या काय करतात, म्युकस बनवतात. आणि हे जे म्युकस आहे हे एक आपण म्हणतो तुमच्या नाकात जे असतो ते सुद्धा एक म्युकस टाईप मध्येच आहे. सगळं सांगायची गरज नसते, ते सेम म्युकस टाईप मध्येच असतो आणि थिक असतो. त्याच्यानंतर अल्कलाईन असतो आणि ते म्युकस काय करतात, ह्या वॉलवर मधून लावला जातो, जेणेकरून हे HCl आहे, हे ऍसिड आहे. ऍसिड जर तुम्ही बघितलं, आता भरपूर सारे असे प्रकार होतात की जे बाहेरचे पोरं बिरं आहेत ते काय करतात, रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या मुलीवर काय करतात, ऍसिड फेकून जातात. तर ते ऍसिड तुम्ही पाहिलंच असेल की किती नुकसानदायक असते. भलेही ते ऍसिड वेगळं आहे पण ऍसिडच आहे ना, हे पण ऍसिड आहे ते पण ऍसिड आहे. जे आहे HCl काय करत असतो, ह्या भिंतींना जे आहे हे हानी पोहोचवण्याचं काम करत असतो. तर ह्या भिंतींना कसल्याही प्रकारची इथं डॅमेज होऊ नये, त्याच्यामुळे इथं म्युकस नेक सेल काय करतात, म्युकस सिक्रेट करतात ह्यांना आणि ह्या वॉलचा HCl पासून बचाव करतात. मित्रांनो, HCl खूप महत्त्वाचा आहे अन्नपचन क्रियेमध्ये. जर तुम्ही HCl ची लेवल जर मेंटेन नाही केली किंवा एक्स्ट्रा जेवण करते वेळेस पाणी जर पित असाल तर तुमच्या बॉडीमध्ये जे आहे ते इथं HClचं प्रमाण डायल्यूट होणार आहे. कसं होणार आहे, समजा तुमच्या घरी फवारा आहे आणि फवाऱ्यामध्ये तुम्ही पूर्ण घागर भरून पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपासचं जे आहे तण मारायचं आहे, त्याच्यावर हर्बिसाइड मारायचं आहे म्हणजेच राऊंडअप. आणि राऊंडअपचे तुम्ही फक्त काय केले, एक 10 ml राऊंडअप टाकले तेवढ्या पाण्यामध्ये, तर ते तुम्ही औषध मारून सुद्धा काही फायदा नाही, कारण की राऊंडअप जे आहे त्याच्यामध्ये टाकलेलं औषध ते डायल्यूट झालेलं आहे. ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असेल किंवा जास्त असेल तरच ते काम करेल, कमी अमाऊंटमध्ये असलेलं राऊंडअप काम करत नाही. तसंच इथं आहे, इथं जे HCl आहे, आता राऊंडअपचं कार्य वेगळं, HClचं कार्य वेगळं तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. इथं HClचं कार्य काय आहे, अन्नपचनाची क्रिया घडून आणणं. जर तुम्ही एक्स्ट्रा पाणी पित असाल तर HCl जे आहे ते व्यवस्थित काम करणार नाही. तुमच्या गलीत जवळपास असे भरपूर जण असतील की ते म्हणत असतील की मी कितीही चांगलं अन्न खाल्लं तरी ते अन्न जे आहे मला पचन होत नाही. तर मला तुला एक सांगायचंय की तू सपक भाजी खाल्ल्यावर सुद्धा एक तांब्याभर पाणी पितो आणि मग म्हणतो की मला अन्न पचन होत नाही. तर मला असं वाटतंय की एकदा आत्मपरीक्षण करायची गरज आहे की तू अन्न खातो का पाणीच पितो. तर ह्या गोष्टीची सुद्धा माहिती असणं महत्त्वाचं आहे, कारण की जास्त पाणी पिल्यानं अन्नपचनाची क्रिया जी आहे ती स्लोअर डाऊन होते, कारण की HClचं प्रोडक्शन कमी प्रमाणात असतं आणि त्याचं डायल्यूटपणा जे आहे जास्त होतो. त्याच्यानंतर इथलं अन्न जे आहे पुढे येतं, ह्या पुढे आल्यानंतर ह्या पोर्शनला डिओडिनम असं म्हणलं जातं, त्याला अध्यांत्र असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा पोर्शन आहे हे म्हणजे इथून अन्ननलिकेचा भाग स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच लहान आतडे सुरू झाले, डिओडिनम, इथं जेजुनम ज्याला मध्यांतर म्हणतो, त्याच्यानंतर इलियम लहान आतड्याचा सगळ्यात शेवटचा भाग. आपल्या बॉडीमध्ये लहान आतडे जे आहेत ते खूप कमी जागेमध्ये बसवलेले आहेत आणि लहान आतडे पूर्ण अन्ननलिकेमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त आहेत. 6 ते 7 मीटर जे आहे त्यांची लेंथ आहे आपल्या लहान आतड्याची. त्याच्यानंतर लागतात मोठे आतडे. मोठे आतडे जे आहेत ते तेवढे लांब नाही आहेत, ते साईजनं मोठे असल्यामुळे त्यांना मोठे आतडे म्हणतात. त्याच्यानंतर शेवटचा भाग मलाशय, रेक्टम आणि खाली ॲनस. तर आपल्याला आज ह्या गोष्टीवर फोकस करायचे की इथं ज्या ग्लँड्स आहेत, इथं ज्या पचनासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांच्याबाबत मी थोडं डिस्कशन करणार आहे. तर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये म्युकस नेक सेल मी तुम्हाला सांगितलं, जठराच्या वॉलचं प्रोटेक्शन करण्यासाठी म्युकस नेक सेल महत्त्वाची आहे. ती सिक्रेट करते म्युकसला. म्युकस एक थिक अल्कलाईन आणि
स्टिकी पदार्थ आहे, चिटकून बसत असतो लगेच. त्याच्यानंतर सेकंड सेल आहेत ऑक्सेंटिक, ज्या की गॅस्ट्रिक ग्लँडचाच पार्ट आहेत, त्यांना परायटल सेल सुद्धा म्हणतो. त्या परायटल सेल काय करतात, HCl चं सिक्रेशन करत असतात. ह्या जठरामध्ये HCl चं सिक्रेशन करत असतात. हे अन्न जे आलेलं आहे त्यांना जर पचवायचं असेल तर HCl खूप महत्वाचं आहे. HCl चं काम काय आहे, HCl डायरेक्ट ह्यांना अन्नाला जाऊन जे आहे त्याचं ब्रेकडाऊन करत नसतो. तो काय करतो, काही एन्झाईमचं ऍक्टिव्हेशन करतो. ते एन्झाईम जे आहे ते अन्न पचन क्रियेसाठी महत्वाचे असतात. HCl जे आहे डायरेक्ट जाऊन त्या सेलवर काम करत नसतो. HCl जे आहे काही एन्झाईमला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतो. त्या एन्झाईम्स काय करतात, नंतर जाऊन त्याच्यामधले प्रोटीन असतील, फॅट असतील किंवा त्याच्यामधले असलेले दूध वगैरे असलं तर त्या दुधाचे घटक असले तर त्यांना ब्रेकडाऊन करण्याचं काम करत असतात. तर HCl बनला. HCl नंतर झायमोजेन सेल किंवा पेप्टिक सेल असं म्हणतो. ह्या सेल काय करतात, सिक्रेशन करतात पेप्सिनोजनचं, प्रोरेनिनचं आणि स्मॉल अमाऊंट ऑफ लायपेजचं. ज्या शब्दाच्या नंतर जन किंवा अगोदर कोणताही शब्द असो त्याच्यानंतर अगोदर जर प्रो लागत असेल आणि शेवटी जर जन लागत असेल तर तो जे आहे ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. तर त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी हा HCl नावाचा घटक लागत असतो. पेप्सिनोजन आणि प्रोरेनिन ह्यांना ऍक्टिव्ह करून हे पेप्सिनोजनला कन्व्हर्ट करतं HCl पेप्सिनमध्ये. पेप्सिनोजनचं कन्व्हर्जन होतं पेप्सिनमध्ये आणि प्रोरेनिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, रेनिनमध्ये. प्रोरेनिनचं रेनिनमध्ये. आणि याच्या हा लायपेज जो आहे, लायपेजचं कार्य काय आहे, लायपेज काय करतो, फॅट जे आहेत ना त्यांचं डायजेशन करतो. फॅट डायजेशन हे जे आहे ते फॅट डायजेशन मध्ये मदत करत असतो लायपेज. पेप्सिनोजन पेप्सिनमध्ये कन्वर्ट होतो आणि नंतर पेप्सिन काय करतो, त्या अन्नामध्ये असलेले प्रोटीन आहेत त्यांचं काम, त्या प्रोटीन जे आहेत त्यांना काय करतो, प्रोटीनचं एकदम सामान्य रूप म्हणजे अमायनो ऍसिड्स असतात त्यांच्यामध्ये रूपांतर करण्याचं काम करतो. प्रोरेनिन जे आहे त्याचं कन्व्हर्जन होतं रेनिनमध्ये. कोण करतं, HCl करत असतो. रेनिनमध्ये आल्यानंतर हा रेनिन जे आहे ते लहान जे बाळकं असतात जे आईचं दूध पित असतात तर त्यांच्यामध्ये अजून काही एवढी चांगली प्रोसेस डेव्हलप झालेली नाहीये की दूध पचन करण्याची. तर हा रेनिन काय करतो, दुधामध्ये असलेल्या केसिन प्रोटीनचं जे आहे ते पॅराकेसिनमध्ये कन्व्हर्जन करतो आणि दूध पचन करण्यामध्ये त्या लेकराला मदत करत असतो. तसंच पुढचा घटक त्याच्यामध्ये सगळं काही बनल्यानंतर हे इथं जठरामध्ये ही क्रिया होत असते आणि त्याच्यानंतर पुढं ते अन्न जे आहे सरकत असते. इथं आहे तुमची पॅनक्रियाज आहे इथं प्रेझेंट. पॅनक्रियाज मधून जे आहे ते पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट होत असतो. आणि कसा सिक्रेट होतो तर इथं काही राहिलेलं म्हणजे न पचलेलं अन्न जठरामध्ये असं काही अन्न राहतंय जे की न पचलेलं आहे ते पुढे येते. पुढे आल्यानंतर पॅनक्रियाजला ऍक्टिव्हेट करतो. पॅनक्रियाज मधून काही ज्यूस जे आहे ह्या डिओडिनम मध्ये सोडले जातात तर त्याला पॅनक्रियाटिक ज्यूस किंवा स्वादुरस असं म्हणतो. तर तिथं आल्यानंतर ते काय करतात, इथं HCl आहे त्या HClचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करतात. ॲसिडिक मीडियमला बेसिक म्हणजेच अल्कलाईन मीडियममध्ये बदलण्याचं काम करतात. कारण की इकडं लहान आतड्यामध्ये ॲसिडिक मीडियममध्ये पचन होत नाही, त्याला अल्कलाईनच मीडियम लागतं. त्याच्यानंतर अन्न डिओडिनम हा सी शेप भाग आहे. हा तुम्हाला प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. डिओडिनम हा सी शेप किंवा आपण ह्याला यू शेप भाग असं म्हणतो, सी शेप किंवा यू शेप असं म्हणतो. त्याच्यानंतर अन्न जेजुनम मध्ये येतं. जेजुनम थोडा लेस कॉईल आहे म्हणजे त्याचे कॉइलिंग कमी आहे. इलियमची कॉइलिंग जास्त आहे. इलियम हा शेवटचा पार्ट आहे. इलियम मध्ये आल्यानंतर इलियम मधून अन्न काय होते माहिती आहे का, इथं जातंय. हे पार्टला आपण केकम असं म्हणतो. आणि इथे एक स्पिंक्टर असते. त्या स्पिंक्टर मधून जे आहे अन्न वापस जाऊन म्हणून त्या स्पिंक्टरचा उपयोग केला जातो. अन्न मोठ्या आतड्यामध्ये आलं कारण हे मोठे आतडे आहेत, मोठे इंटेस्टाईनचे काही भाग आहेत. वरी जातोय त्याला असेंडिंग कोलॉन म्हणतो, इकडे जातोय त्याला ट्रान्सवर्स कोलॉन म्हणतो, खाली येतोय त्याला डिसेंडिंग कोलॉन म्हणतो. आणि हा पार्ट जो आहे ते रेक्टम आहे ज्याच्यामध्ये की काही काळासाठी विष्ठा जी आहे ती साठवून ठेवली जाते आणि हा ॲनस आहे. आणि असे भरपूर जण, तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो की तुम्ही जवळपास बघितलं असेल की सध्या भरपूर जण असे म्हणतात की माझं उजव्या साईडला पोट दुखायले. तर ते पोट दुखण्याचं कारण म्हणजेच हे असलेला अपेंडिक्स आहे ते एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. सध्या ह्युमनच्या बॉडीमध्ये ते कसल्याही प्रकारचं काम करत नाही. अगोदर होतं त्याचं काम, ते सेल्युलोज डायजेशनमध्ये मदत करायचा. सेल्युलोज एन्झाईमच नाही तर सेल्युलोजचं डायजेशन कसं होईल. अगोदर सेल्युलोज डायजेशन होत होतं त्याच्यामुळं हा पार्ट आहे. आता ह्याचं काहीच काम नाही आहे. अपेंडिक्स दुखण्याचं कारण काय होतंय, हे अपेंडिक्स जे आहे थोडा मोठा होतो, याच्यामध्ये काही गोष्टी डिपॉझिट होतात, त्याच्यानं ते मोठा होतो. मोठा झाल्यानंतर तो जे आहे पोटामध्ये त्रास करायला लागतो. त्याच्यामुळं त्याला ऑपरेट करून डॉक्टर्स काय करतात, काढून टाकतात.
अपेंडिक्स व्हेस्टिजियल ऑर्गन, ह्याच्या अगोदर एक मी तुम्हाला व्हेस्टिजियल ऑर्गन सांगितलं, त्याला थर्ड मोलार म्हणतो, अक्कलदाढ म्हणतो किंवा विस्डम टीथ असं म्हणतो. त्याच्यानंतर लहान आतडे जे आहे त्या लहान आतड्यामध्ये अन्नाचं पचन जे आहे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि अन्नाचं पचन कशामध्ये होते, रक्तामध्ये केलं जात आहे. कोणत्या इलियम पोर्शनमध्ये खूप जास्त प्रमाणात जे आहे अन्नपचन जे आहे केलं जाते. म्हणजेच अन्नपचन म्हणजेच काय, इथून प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही म्हणता इथे पचन, इथे पचन, इथं जे आहे स्मॉल अन्नाचं जे आहे त्याच्या छोट्या छोट्या घटकामध्ये ब्रेकडाऊन केलं जाते. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर अन्न जे आहे त्याचे छोटे छोटे जे भाग बनलेले आहेत त्याला रक्तामध्ये शोषून घेतलं जाते. लहान आतड्यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात शोषलं जात नाहीये. पाणी जे आहे ते मोठ्या आतड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी आणि मिनरल जे आहे ते शोषून घेतले जातात. त्याच्यानंतर राहिलेलं अन्न जे आहे अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे ते पुढं सरकत येतो रेक्टम, आणि रेक्टम मधून जे आहे ॲनसच्या द्वारे ते बाहेर पडत असतं. तर एवढ्या काही गोष्टी आहेत. ह्याच्यानंतर आपण मी आता तुम्हाला इन डिटेलमध्ये जठर सांगितलेलं आहे. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये कशा प्रकारे गोष्टी होतात हे मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. इकडं काही व्हिलाईसुद्धा आहेत, त्यासुद्धा आपल्याला बघायच्यात. आणि इथं असलेली आहे पॅनक्रियाज विषयी सुद्धा तुम्हाला मी खूप डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तर इथं हा भाग झाला लिव्हरचा, की दारू पिणाऱ्यासाठी लिव्हर हा भाग का महत्त्वाचा आहे हे सुद्धा एक मेजर गोष्ट आहे. तर जे लोक दारू पितात ना त्यांना व्यसन असते दारूचं, तसंच लिव्हरमध्ये कफर सेल आहेत त्यांना सुद्धा व्यसन आहे दारूचं. समजा एखाद्या दारू पिणाऱ्या माणसानं खूप दारू पिली तर त्याच्या लिव्हरच्या सेल जे आहेत त्या सुद्धा खूप जास्त दारू पितात आणि त्या सेल डेड व्हायला लागतात. त्यांच्यामध्ये विषारीपणा यायला लागतो, त्या विष त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि त्या डेड होतात. त्याच्यामुळे दारू पिणाऱ्या लोकांचं जे आहे ते लिव्हर सर्वात प्रथम जे आहे ते खराब होत असते. त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत एक एक करून पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहू. धन्यवाद.